बातमी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झालं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील MIT कॉलेजच्या इमारतीमध्ये हे ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले पाहायला मिळतात। स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा देखील मोठा असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। मतदान पार पडल्यानंतर जे सगळे ईव्हीएम आहेत ते आपल्या समोर असलेल्या या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेली आहेत। MIT कॉलेज हे फूड अँड टेक्नॉलॉजी कॉलेजची इमारत आहे। याच इमारतीमध्ये हे ईव्हीएम ठेवण्यात आलेली आहेत आणि या ईव्हीएमला स्ट्रॉंग रूमला तिहेरी सुरक्षा देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये पोलीस आहेत, SRPF सुद्धा आहेत। असं तिहेरी लेयरचं सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ह्या ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ईव्हीएम मशीनला CCTVची सुद्धा या ठिकाणी निगराणी देण्यात आलेली आहे। CCTVच्या माध्यमातून सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने या ईव्हीएम या ठिकाणी सांभाळण्यात आलेले आहेत। साधारणपणे 4 जून पर्यंत या ईव्हीएम याच ठिकाणी सांभाळल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मतमोजणीसाठी या सगळ्या सीलबंद असलेल्या ईव्हीएम बाहेर काढल्या जातील। अशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा छत्रपती संभाजीनगरच्या ईव्हीएम साठी लावण्यात आली आहे। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती।